जालना में एक दिल दहला देने वाली घटना सामने आई है। गाड़ी जलाने के संदेह में एक युवक को लोहे की रॉड से बेरहमी से पीट दिया गया। गंभीर रूप से घायल हुए युवक की आज इलाज के दौरान मौत हो गई। मृतक का नाम सागर भगवान आगलावे है। बताया जा रहा है कि पिछले शनिवार को जालना शहर के भवानी नगर इलाके में सागर आगलावे पर 203 लोगों ने गाड़ी जलाने के शक में हमला किया था। गंभीर चोटों के चलते उसे जालना के जिला सामान्य अस्पताल में भर्ती कराया गया था, जहाँ आज उसकी मौत हो गई। घटना के बाद कदीम जालना पुलिस स्टेशन में मामला दर्ज कर दिया गया है। वहीं मृतक के परिजनों ने यह स्पष्ट किया है कि जब तक आरोपियों की गिरफ्तारी नहीं होती वे मृतदेह का अंतिम संस्कार नहीं करेंगे। माझं नाव कृष्णा रंगनाथ घायाळ। माझ्या तशी ना तो मामाचा मुलगा आहे तो माझ्या आज्ञात म्हणजे त्यांचं रात्री काही किरकोळ अगोदर पण त्यांचे काही किरकोळ भांडणं चालत होते, पण आता त्या वादातून त्यांची काही गाडी जळाली होती, ते जळाली दुसऱ्यानं नाव आलं याच्यावर। त्या वादातूनच त्यांनी अगोदर मागच्या समजा 1 महिना अगोदर पण त्याला मारहाण केली होती, पण त्या टायमाला काही केस वगैरे काही हे नव्हती। पण यावेळेस त्यांनी डायरेक्टच स्वतःच्या घरावर पण त्यांचा कब्जा आहे। हे किरण राहतात दुसरीकडे, पण तो पाहण्यासाठी गेला रात्री की बाबा घरी एक चक्कर मारून येतो म्हणून। तर ते गेलं तर तेवढं तर त्यांनी फायदा उचलून असं बेरहमीचं हे केलं होतं। कशाने मारलं? आता ते रॉड वगैरे काही होते म्हणते, कारण मी नव्हतो त्या घटनास्थळी समजा तिथं। हे कारण हे होते सगळे गल्लीतले लोक भरपूर होते काही तिथे, अशी हे झालेलं आहे। पण तुमची मागणी काय? मागणी म्हणजे काय सर, त्या आरोपींना पूर्ण अटक करा। सगळं त्यांना हे केल्याशिवाय आम्ही इथून मृत्यू ते काही हलवणार नाहीये। सगळं काय त्या हिशोबाने बघा आता काय पोलिसांनी। घटना आहे रात्री दरम्यान 7-7:30च्या दरम्यान झालं होतं शनिवारी मागच्या। 8 दिवस उपचार सुरू होते। हो, 8 दिवस उपचार सुरू होते। काय नाव आपलं? माझं नाव कृष्णा घायाळ। काय सांगणार की कुणाची घटना घडलेली आहे, काय नेमकं प्रकरण होतं? शनिवारी नुसतं ते घर पाहायला गेलता, पाहून येतो म्हणे। मी भाड्यान खोली केलेली आहे, पण ते स्वतःच्या घराला कुलूप लावलेलं आहे, तर ते पाहायला गेलता। म्हणलं मी घरून येतो, त्यांनी रस्त्यातच धरलं आणि मारलं आणि दारात नेऊन टाकलं। मी जाऊस तर कोण मारला? बोडक्याच्या पोरांनी। नाव काय आहेत मारणाऱ्यांची? राजा इजा, आशाबाई बोडके। काय भांडण होतं त्याचं आणि त्यांचं? भांडण काय नाही मला माहित नव्हतं। मी माहेराला गेलेले होते, तर त्याची गाडी कोणी जाळली कोणी नाही मला माहित नाही। पोराचं कामाला जाता जाता पडलं म्हणून ते दवाखान्यात इथं आणलं होतं। सरकारी दवाखान्यात होतं पोरग। ज्या दिवशी गाडी जळाली त्या दिवशी पोरग सरकारी दवाखान्यात होतं आणि मी माहेरात गेलेली होती। किती दिवस झाले ऍडमिट होता भाऊ? ऍडमिट का? त्या बारीनं 4 दिवस होता। आता शनिवारी आणलेलं आहे। 8 दिवस झाले सर। आज 15 तारखेला आणलेलं आहे। मग त्याचं नाव काय आणि तुम्ही त्यांच्या कोण लागता? सागर आगलावे। तुम्ही त्यांच्या कोण लागता? आई। तुम्ही कंप्लेंट वगैरे दिली पोलिसात? हा, ही घटना शनिवारी झाली 7 वाजता 15 तारखेला। मारलेला कोण आहे आणि मारलेलं वाद झाला होता? राजा इजा, आशी बोडके। कोणत्या कारणाने वाद झाला होता? हा, वाद कशामुळे कोणत्या मारलं कारणाने? म्हणजे? कशामुळे? त्या गाडीमुळं। आणि आम्ही घरी नव्हतो ना, आमच्या घराला कुलूप लावलेलं होतं ना, पण आमच्या मागे पाठिंबा नाही कोणी, म्हणून त्यांनी याचा आरोप घेतला याच्यावर। गाडीचा काय वाद होता? गाडीचा वाद काहीच नाही, कोणी जाळली आम्हाला माहितच नाही। 2 वाजता गाडी जळालेली, मी माहेराला गेलेली होती। पोरग इथं सरकारी मध्ये ऍडमिट होतं, गाडीवर पडलं होतं काय मागणी आहे? कामाला जाता जाता। तुमची मागणी काय आता? आता त्या आमची आरोपीला हे करायचं, त्याला आधी आणून तिथं अटक करायचं, दोघा तिघायला बी, माईला बी 2 भावायला बी। तवा इथून उचलायचं, तवरक मला उचलायचं नाही। काय नाव आपलं? अजून एक मूवी टीम। तुमचं नाव काय? रुक्मनबाई आगलावे।